नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की करा. देश आणि महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश समजला जातो. मोठ्यातील मोठी अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. असं असतानाही सरकारकडून या शेतकरी वर्गाकडं दुर्लक्ष होतं आहे का? कारण एक अहवाल NCRBचा एक अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये देशामध्ये वर्षभरात 15,179 आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि यामध्ये आपला महाराष्ट्र हा अव्वल स्थानी आहे, प्रथम स्थानी आहे. राज्यामध्ये वर्षभरात 6,013 आत्महत्या या शेतकऱ्यांच्या होत आहेत. प्रत्येक आत्महत्येच्या 1 ते 2 आत्महत्या या शेतकऱ्यांच्या असतात. प्रत्येक दुसरी तिसरी आत्महत्या ही शेतकऱ्यांची असते. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. रोज सुमारे 17 शेतकरी आत्महत्या करतात. ही भयावह परिस्थिती गेल्या काही वर्षात निर्माण झालेली आहे. अगोदर 8 ते 10वर आकडा असणारा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा तो आता जवळपास 17वर पोहोचलेला आहे. दररोज 17 शेतकरी आत्महत्या करतात असा एक अहवाल समोर आलेला आहे. त्यामुळे या आत्महत्येला शासन जबाबदार आहे की शेतकरी जबाबदार आहे यावर वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र शेतकरी हा दररोज मरतोय हे मात्र अत्यंत निर्लज्जपद आणि लज्जास्पद असं म्हणावं लागेल आपल्या महाराष्ट्रासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सोन्याचा नांगर फिरवत शेतीला प्राधान्य दिलं होतं. मात्र आज त्याच महाराष्ट्रामध्ये दररोज सुमारे 17 शेतकरी आत्महत्या करतात. हे राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद असं म्हणावं लागेल. मात्र राज्यकर्ते ही निर्लज्ज झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते. कारण शेतकऱ्यांकडे शासनाचं अजिबात लक्ष नाही असंच म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि शेतीच्या उत्पादनासाठी लागणारं जे खत बियाणे आहे त्याच्या किमती मात्र मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहे आणि त्यामुळे उत्पादन आणि उत्पादन खर्च यांच्यामध्ये जी मोठी तफावत वाढत चाललेली आहे. त्यामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत सापडला जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगरही यामुळे वाढत चाललेला आहे. त्यामुळे शेतकरी हा दररोज आत्महत्या करताना दिसतोय. दररोज या राज्यामध्ये 17 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ही बाब अत्यंत लज्जास्पद अशी म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जबाजारी शेतकऱ्यावरील कर्जाचा जो डोंगर आहे तो कमी व्हावा यासाठी शासनाने 2 लाखापर्यंत कर्जमाफीचं आश्वासनही शेतकऱ्यांना दिलेलं आहे. मात्र या आश्वासनाचा शेतकऱ्याला कितपत फायदा होतो हेही येत्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार नेमकी राज्यकर्ते आहेत का की प्रशासन आहे की स्वतः शेतकरी आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि ह्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या कधी थांबतील या संदर्भात शासन काही उपाययोजना करणार आहे का की या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र हे चालूच राहणार आहे आणि ते कुठेतरी थांबणार आहे का या संदर्भात
आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.